Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is sales promotion and its classification? Okay, sales promotion is one of the most important element of promotion mix. Okay, आपण काय लर्न करत आहोत? प्रमोशन मिक्स म्हणजे काय आणि प्रमोशन मिक्स मधले जे एलिमेंट आहे हे आपण लर्न करत आहोत. ओके, त्यामध्ये मग आपण ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय बघितलं, ऍडव्हर्टायझिंगचे फीचर, पब्लिसिटी आणि पब्लिसिटीचे फीचर, राईट. So third promotional tools are sales promotion. Okay, so sales promotion is one of the most popular method of promotion. So sales promotion deals with the offering something extra. आपण काय करतो बघा इथे, sales promotion deals with offering something extra as an incentive over and above the normal price of the product to motivate and early purchase. ओके, कंझ्युमरने जास्तीत जास्त प्रोडक्ट परचेस करावं ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, तर सेल्स प्रमोशन ही जे टूल्स आहे, टेक्निक्स आहे हे यूज करतो. आणि प्राइस वरती अबाव म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काही डिस्काउंट दिलेले आहेत किंवा काही एक्स्ट्रा फॅसिलिटी जरी दिल्या तरी त्या सेल्स प्रमोशनच्या अंडर येतील. सेल्स प्रमोशन आर शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह टू इनकरेज परचेस ऑफ द प्रोडक्ट और सर्व्हिसेस. लक्षात येतंय, सेल्स प्रमोशन काय आहे? सेल्स प्रमोशन आर शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह, हे लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह टू इनकरेज परचेस ऑफ द प्रोडक्ट और सर्व्हिसेस. कंझ्युमरने आपलं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी आपण त्याला इनकरेज करतो. कशा पद्धतीने? Here we provide short-term incentive to the final consumer. So such a activity are non-repetitive and one-time offer. हे लक्षात ठेवा. काय सांगायचं आहे बघा, सेल्स प्रमोशन मध्ये सेल्स प्रमोशन समथिंग एक्स्ट्रा ऍज अन इन्सेंटिव्ह. पहिली गोष्ट, सेल्स प्रमोशन मध्ये आपण काय देतो, ज्या काही एक्स्ट्रा फॅसिलिटी देणार आहोत त्या एकदाच देणार आहोत, हे महत्वाचं आहे. सो फर्स्ट थिंग, समथिंग एक्स्ट्रा ऍज अन इन्सेंटिव्ह फर्स्ट. देन हा इन्सेंटिव्ह कसा असणार आहे? शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह टू इनकरेज परचेसेस. हा आपण जो शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह देणार आहोत हा कंझ्युमरला इनकरेज करण्यासाठी देणार आहोत. प्लस आणखी काय सांगितलेलं आहे, these activity or such a types of activity are non repetitive. आपण काय करतो, नॉन रिपिटेटिव्ह नेचर वरती अशा फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड करतो. अँड वन टाइम ऑफर. ह्या ऑफर कशा असणार आहेत, तर वन टाइम असते. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. Yes, ma'am. ओके, सो त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बघा, कंझ्युमर प्रमोशन अँड ट्रेड प्रमोशन. म्हणजे आपण आता कंझ्युमरला कशा पद्धतीने ह्या ज्या फॅसिलिटी आहेत किंवा हे शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह आहेत ते देऊ शकतो, याचे काही क्लासिफिकेशन अगेन केलेले आहे. त्यामध्ये मग फ्री सॅम्पल असतील, प्राइस प्रमोशन असेल, लॉयल्टी कार्ड असू शकेल, लक्षात येत आहे. देन प्रीमियम आहे, मनी ऑफ आहे, बोनस पॅक आहे, एक्सेट्रा. ट्रेड प्रमोशन सुद्धा आहे, ट्रेड इन्क्रीज करण्यासाठी प्राइस डिस्काउंट आहे, कॉम्पिटिशन आहे, अलाउन्सेस आहेत, फ्री गुड्स आहेत. ओके, सो आपण डिटेल बघू वन बाय वन. फर्स्ट आहे कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशन टूल्स, जे आपण काय करणार आहोत, तर कंझ्युमरना देणार आहोत. सो द कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशन टूल्स आर एम ॲट इन्क्रीजिंग द सेल ऑफ एक्झिस्टिंग कंझ्युमर. ओके, म्हणजे इथे आपण काय करतो, तर जे आपले एक्झिस्टिंग कंझ्युमर आहेत ह्याच कंझ्युमरना आपण काय करणार आहोत, तर त्यांनी जास्तीत जास्त आपलं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी इथे आपण काय करतो, तर हे प्रमोशन टूल्स यूज करतो. अँड टू अट्रॅक्ट न्यू कंझ्युमर टू दी फर्म. आणि जेव्हा एक्झिस्टिंग कस्टमर सांगतील की अरे ह्या फर्म काय करतायत, तर वेगवेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतायत किंवा एक्स्ट्रा ज्या काही इन्सेंटिव्ह आहेत हे कंझ्युमरला देतात. कंझ्युमरमुळे काय होणार आहे, माउथ पब्लिसिटी होईल आणि इकडे न्यू कंझ्युमर कंझ्युमर काय होणार आहेत, तर अट्रॅक्ट होणार आहेत. ओके, सो काय सांगितलेलं आहे, द कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स आर एम ॲट इन्क्रीजिंग द सेल टू द एक्झिस्टिंग कस्टमर अँड टू अट्रॅक्ट द न्यू कस्टमर ऑफ द फर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पुल स्ट्रॅटेजी. ओके, काय म्हटलेलं आहे लक्षात ठेवा, याला पुल स्ट्रॅटेजी असं म्हटलेलं आहे. That means here we provide short-term incentive facility to the existing customer for the purpose of increasing sale as well as attract the new customer. Are you getting my point? Pull strategy तुम्हाला तर directly विचारलं. What is mean by pull strategy?
तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुल स्ट्रॅटेजी मीन्स हिअर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह to the existing customer for the purpose of increasing sale as well as attract to the new customer. Is it clear? Is it clear? अरे बोला फटाफट. अनिशा, Yes, ma'am. अंकिता, अर्बिना, किती वेळ लागतो माइक ऑन करायला? सो पुल स्ट्रॅटेजी थोडक्यात सांगता आली पाहिजे. काय आहे पुल स्ट्रॅटेजी? एक्झिस्टिंग कस्टमरना तुम्ही एक्स्ट्रा बेनिफिट देताय इन्क्रीज सेल होण्यासाठी आणि न्यू कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी. सो द कंझ्युमर कॅन टेक द बेनिफिट ऑफ प्रमोशनल टूल्स आयदर फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर ऑर फ्रॉम द डीलर ऑर फ्रॉम द बोथ. म्हणजे इथे हे जे टूल्स आहे हे फक्त आपण कंझ्युमर साठीच यूज करणार आहोत का? नाही. तर हे जे टूल्स आहेत हे आपण एकतर कंझ्युमर साठी यूज करू शकतो ऍज वेल ऍज डीलर साठी सुद्धा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरर काय करतील? मॅन्युफॅक्चरर प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू दी कंझ्युमर ऍज वेल ऍज डीलर. म्हणजे त्यांच्याकडून जे कोण फॉर एक्झाम्पल होलसेलर आहेत, रिटेलर आहेत किंवा अदर जे कमिशन एजंट आहेत, डीलर आहेत, यांना सुद्धा हे टूल्स ते अप्लाय करू शकतात. पर्पज काय आहे की तुमचा सेल हा इन्क्रीज झाला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. सो आता कंझ्युमरला आपण काय काय देऊ शकतो? फर्स्ट सिंपल थिंग आहे, फ्री सॅम्पल देणार आहोत. जेव्हा कंझ्युमरला फ्री सॅम्पल काय आहे, त्याने लाईक केलं, डिसलाईक केलं, तुम्हाला रिझल्ट कळतो तिथे, है ना. जर लाईक केलं तर नक्कीच तो काय करेल, ती प्रोडक्ट ते परचेस करेल. सो फ्री सॅम्पल इन दिस केस स्मॉल युनिट ऑफ फ्री सॅम्पल आर डिलिव्हर्ड डोअर टू डोअर. आता हे फार महत्वाचं आहे. फ्री सॅम्पल हे आपण लार्ज क्वांटिटीवरती देतो का? हा, हे घ्या 1 किलो, हे घ्या 2 किलो आणि तुम्ही काय करा, टेस्ट करा, असं म्हणतो का आपण? नाही. सो फ्री सॅम्पल हे कसं असायला हवं? स्मॉल युनिट. ओके. फ्री सॅम्पल as a small unit are delivered door to door, sent through direct mail, attached to another product or given along with the purchase of some other product. That is soap, soft drink, detergent and other item. म्हणजे हा जो स्मॉल युनिट आहे, स्मॉल फ्री सॅम्पल आहे, हा आपण कशा माध्यमातून देतो? फर्स्ट तर आपण डिरेक्टली देणार आहोत लाईक अ डोअर टू डोअर. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय सांगितलेलं आहे, जर काही ऑनलाईन काय म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल आता माझा एक रिसेंट एक्सपिरियन्स सांगते की मी माझ्या फ्रेंडसाठी एक क्लास, फ्रेंड इन द सेन्स की माझी रिलेटिव्ह आहे, तर तिच्यासाठी मी इंग्लिशचा क्लास बघत होते, इंग्लिश स्पीकिंगचा. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा आमचा क्लास कसा आहे, यासाठी तुम्हाला आधी 1 दिवसाचं फ्री डिमॉन्स्ट्रेशन मिळेल आणि त्या फ्री डिमॉन्स्ट्रेशन मध्ये तुम्ही जर सॅटिस्फाय असाल देन वी विल कंटिन्यू. आपण काय करू, तुमचा क्लास हा कंटिन्यू करू. तुम्हाला फी अफोर्डेबल असायला हवी किंवा टीचर सॅटिस्फॅक्टरी असणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी काय दिलं, मला सॅम्पल दिलं, फ्री सॅम्पल दिलं 1 डे. लक्षात येतंय? आणि त्याच्यानंतर मग काय, तर आता ही ऑनलाईन सर्व्हिसेस होती, म्हणून मी काय केली, पहिली सर्व्हिस ही ऑनलाईन घेतली डायरेक्ट मी. ओके. देन अटॅच टू अनादर प्रोडक्ट. एखादा आपण नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्याचं सॅम्पल द्यायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्या एखाद्या प्रोडक्ट वरती देऊ शकता. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल, फॉर एक्झाम्पल मी ना नवीनच काय केलेले आहे, कंडिशनर, हेअर कंडिशनर इंट्रोड्यूस केले. तर हेअर कंडिशनर मी कशावरती फ्री देणार, शॅम्पू वरती. मी ऑलरेडी माझे एक्झिस्टंट प्रोडक्ट आहे शॅम्पू, हेअर शॅम्पू. तर हेअर शॅम्पू वरती मी काय करणार, तर त्याच प्रोडक्टला अटॅचडेड म्हणजे न्यू प्रोडक्ट काय करू शकेल, मी सॅम्पल म्हणून देऊ शकेल. तर कंझ्युमर सॅटिस्फाय असतील त्या प्रोडक्टला, तर ते म्हणजे इन फ्युचर ते प्रोडक्ट परचेस करतील, है ना. सेम ऑर गिवन अलॉंग विथ द परचेस ऑफ सेम अदर प्रोडक्ट सोबत सुद्धा आपण देऊ शकतो. So free sample are normally provided during the introductory stage of the product. फ्री सॅम्पल कधी देतो आपण, हे लक्षात ठेवा बरं. तुमचं प्रोडक्ट ग्रोथ वरती गेलेलं आहे, है ना, आणि तुम्ही फ्री सॅम्पल देता का? नाही. त्याला फ्री सॅम्पल नाही म्हणत आपण. त्या काही फॅसिलिटी ह्या डिफरंट आहेत, बाय 1 गेट 1 फ्री. हे फ्री सॅम्पल म्हणजे तुम्ही स्मॉल क्वांटिटी वरती देता, हे लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट. Yes, ma'am.
ओके, आता इथे फ्री सॅम्पल मध्ये काय Yes, लक्षात ma'am. ठेवायचं, स्मॉल युनिट ऑफ फ्री सॅम्पल हे एक वर्डिंग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे कशावरती दिलं जातं, म्हणजे एक तर डायरेक्ट मेल अटॅच टू अनदर प्रोडक्ट एक्सेट्रा. आणि फ्री सॅम्पल आर नॉर्मली प्रोव्हाइडेड ड्युरिंग द इंट्रोडक्टरी स्टेज. हे सुद्धा कुठेतरी विचारले जाऊ शकतात क्वेश्चन तुम्हाला. ओके, दे पॉइंट नंबर नेक्स्ट. कुपन, कुपन माहिती आहे सगळ्यांना, आपण बऱ्याच वेळी कुपन फॅसिलिटी यूज करतोय ना. सो these involve offering price reduction or saving to consumer on the purchase of the specific product. The coupon may be mailed or enclosed along with the other products or inserted in the magazine or newspaper advertisement. लक्षात येत आहे, म्हणजे इथे तुम्हाला, तुम्ही एखादी सर्व्हिसेस घेणार आहात आणि त्याच्यावरती तुम्हाला काही कुपन फॅसिलिटी दिलेली आहे. जेव्हा तुम्ही ते कुपन यूज करताय ना, तेव्हा काय होणार आहे, तर त्याच्यामधली जी काही प्राइस आहे ही रिड्यूस केली जाते तुमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट मध्ये. याचे काही एक्झाम्पल सांगू शकाल तुम्ही? सांगू शकाल का तुमच्या जवळचे एखादे एक्झाम्पल? काही ड्युरेबल गुड्स असतात बघा, जे ड्युरेबल गुड्स सेल करायला आले ना, किंवा इन जनरल तुम्हाला जर थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर हे मॉल वगैरे आहेत किंवा आपल्या इथे दापोली मार्केटमध्ये सुद्धा काय म्हणतो आपण तिथे आझाद मैदानावरती सेल लागतात ना, तिथे सुद्धा ना काही बघितलेले आहेत. म्हणजे ज्या ड्युरेबल प्रोडक्ट आहेत ना, ते ड्युरेबल प्रोडक्ट परचेस करण्यासाठी तुम्ही आधी हे कुपन काय करा, तर यूज करा. त्या कुपन मध्ये किती प्राइस तुम्हाला मिळू शकते, तर तितकी प्राइस तुमच्या त्या प्रोडक्ट मधून लेस होईल किंवा तेवढीच प्राइस वरती तुम्हाला ते प्रोडक्ट मिळेल. हा एक मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे पर्सनल. त्याचबरोबर मी जेव्हा टीवायला होते तेव्हा मी साईड बाय साईड जॉब पण करत होते, म्हणजे मार्केटिंगचाच होता तो. तर तिथे मी एक ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये जॉब केला आणि त्या कंपनीने काय केलं होतं, ऍडव्हर्टायझिंग कंपनीने एका कॅम्पेन केलं होतं. म्हणजे ज्या मारुती सुझुकी आहेत किंवा टाटाच्या ज्या फोर व्हीलर आहेत, त्यांचं सर्व्हिसिंग जे केलं जातं, ऑइल बदलिंग असेल किंवा हे व्हील बॅलन्सिंग असेल, वॉशिंग असेल, तर ओव्हरऑल याचा जो एक्सपेन्सेस आहे तो मोर दॅन 2000 जातो. हे सगळ्यांना माहित असेल आता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे. तर हे 2000 तुमचा जो ऍक्च्युअल एक्सपेन्सेस होतो, तो एक्सपेन्सेस तुम्हाला एका कुपन, एका कार्ड मधून कुपन दिले होते आणि ते जे कुपन होतं हे 500चं होतं. आणि ह्या 500च्या कुपन मधून तुम्ही काय करू शकत होता, 2 इयर त्याला व्हॅलिडिटी होती. 2 वर्षामध्ये तुम्ही काय करा, जेव्हा जेव्हा तुम्ही त्या सर्व्हिस सेंटरला व्हिजिट करा, तेव्हा हे कुपन किंवा हे कार्ड घेऊन जा. तुम्हाला तिथे 500 मध्ये ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या मिळतील. सो ऍज अ पार्ट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, ऍज अ पार्ट ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा कंझ्युमरला जास्तीत जास्त अट्रॅक्ट करणे, हा मेन पर्पज असतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next, exchange scheme. So in this case, the customer exchange the old product for a new one. आता याचं एक्झाम्पल सांगा बरं तुम्ही, जिथे आपण ओल्ड प्रोडक्ट सेल करतो आणि न्यू प्रोडक्ट परचेस करतो. सांगा. The old product exchange value is deducted from the price of the new product. This sales promotion tool used by several company for the consumer durable product. बोला. टीव्हीचं एक्झाम्पल आहे, मिक्सर ग्राइंडरचा आहे, कुकरचा आहे. ओके, ड्युरेबल प्रोडक्ट्स मध्ये तर तुम्ही बघितलात तर हे जास्त काय होतात, तर अशा फॅसिलिटी ह्या दिल्या जातात. लक्षात येते का? एक्सचेंज स्कीम म्हणजे तुम्ही काय करा, ओल्ड प्रोडक्ट सेल करा आणि न्यू प्रोडक्ट परचेस करा आणि तितकी जी काही प्राइस आहे ती तुमच्या प्रोडक्ट मधून कमी होईल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तुमचे पण एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता इथे. तुम्ही असं कधी सेल केलेलं आहे का? एखादी कुपन फॅसिलिटी कधी घेतलेली आहे का? एखादा ऑनलाईन तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे का? जिथे एक्सचेंज स्कीम केलेली आहे असं काही? तुम्ही काय करता, फक्त पॅरेंट्सने आणून दिलेल्या वस्तू यूज करता? काय एक्सपिरियन्स घेत नाही कॉमर्सचे स्टुडंट तुम्ही, आहे ना? असं
चला नेक्स्ट डिस्काउंट, जो की फार कॉमन आहे ना सेल्स प्रमोशन करण्यासाठी. जिथे डिस्काउंट येते आम्ही आधी हजर आहे ना. सो डिस्काउंट फॅसिलिटी इट रेफर्स टू द रिडक्शन इन प्राइस ऑफ द पर्टिक्युलर आयटम ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. आता डिस्काउंट हा ओव्हरऑल इयर असतो का हो? नाही. एक तर तो पिरियडिकली असणार आहे, ऑकेजनल सीझनल असू शकतो. बट डिस्काउंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? रिडक्शन इन प्राइस. डिस्काउंट मध्ये काय होते? प्राइस ही रिड्यूस होते. ओके. इट इज द कॉमन ड्युरिंग फेस्टिवल सीझन ऑफ ड्युरिंग ऑफ सीझन पिरियड. इट इज व्हेरी स्टिम्युलेटिंग शॉर्ट टर्म सेल. हा कसा आहे? शॉर्ट टर्म सेल आहे. डिस्काउंटला तुम्ही शॉर्ट टर्म सेल सुद्धा म्हणू शकता. स्पेशली व्हेन द डिस्काउंट प्रोव्हाइडेड इन द जेन्युइन वन. ओके. देन प्रीमियम ऑफर. प्रीमियम मध्ये काय केलं जातं बघूया आपण. दिस कॅन बी एक्स्ट्रा क्वांटिटी ऑफ द सेम प्रोडक्ट ऍट द रेग्युलर प्राइस. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर आता बघितलं असेल तर FMCG मध्ये तर ही जास्त मेथड यूज केली जाते. म्हणजे हा तुम्ही ऍड जरी बघितल्यात ना तर तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही सांगा बरं मला याची एक्झाम्पल. इथे बघून तरी सांगू शकताय की नाही? प्रीमियम ऑफर दॅट मीन्स एक्स्ट्रा क्वांटिटीज. लक्षात ठेवा. नेक्स्ट personality promotion. These types of promotion is used to attract the greater number of the customer in the store and to promote sales in the particular item. तुम्ही इथे काय करता तर ज्या फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांना काय करता तुम्ही? प्रमोट करता. त्यांना प्रमोट करता इन द सेन्स की त्यांना ओके फॉर एक्झाम्पल असं म्हणतो ना आपण की अरे हा ही हिरोईन हे सोप वापरते बहुतेक म्हणजे आपण ही वापरायला हरकत नाही. काहीतरी रिलेशन असतं का हो त्यांचं? तेच सोप सांगतील का की मी हा सोप वापरते, ही ऑइल वापरते, ही पेस्ट वापरते? नाही. आता तुम्ही जर बघितलं थोडस बारकाईने विचार केला तर लाईफ बॉयची ऍड कोण करत होतं? आठवतंय तुम्हाला? लाईफ बॉयची ऍड. लाईफ बॉय आठवतंय का? काजल आठवतंय? आणि अजय देवगणने लाईफ बॉयची ऍड केली होती. तर ते प्रोडक्ट युज करत असतील का हो लाईफ बॉयचं? त्याने असं कुठेही म्हटलेलं नाहीये की हे प्रोडक्ट आम्ही युज करतो, पण ते बेस्ट आहे हे त्यामधून ते सांगतात. पण जेव्हा आपण जनरली आपण काय करतो की अशा पद्धतीने अट्रॅक्ट होतो आणि ते प्रोडक्ट परचेस करतो. लक्षात येते? सो फेमस पर्सनॅलिटी सुद्धा जेव्हा प्रेफर केल्या जातात सो ऍज अ पार्ट ऑफ अट्रॅक्टिंग टू द कस्टमर यासाठी ते युज करतात. Then installment sale. In this case, consumer initially pay smaller amount of the price and the balance amount of the monthly installment over the period of time. So many consumer durable such as the refrigerator, car, TV हे जनरली कशावरती परचेस करतात तर इन्स्टॉलमेंट बेसिस वरती सुद्धा तुम्ही काय करू शकता? प्रोडक्ट हे परचेस करू शकता. म्हणजेच तुमचा सेल इथे होतच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही काय करताय? इन्स्टॉलमेंट मेथडने तुमचे पैसे पण रिकव्हर होतात आणि तिथे एक्सेस अमाऊंट सुद्धा तो इथे ऑर्गनायझेशनला रिकव्हर होत असतो. म्हणजे तुम्ही थोडासा एक्स्ट्रा अमाऊंट काय करता त्यावरती चार्ज करत असता. इज इट क्लिअर फर्स्ट पार्ट? प्रमोशनल टूल. Yes, ma'am. व्हेरी गुड. देन ट्रेड ओरिएंटेड सेल्स प्रमोशन. ट्रेड ओरिएंटेड म्हणजे काय तर जास्तीत जास्त ट्रेड होण्यासाठी तुम्ही काय करता? एक तर तुम्ही डिरेक्टली कंझ्युमरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या. काही सर्व्हिसेस आपण काय करतो? होलसेलरना, रिटेलरना, डीलरना प्रोव्हाइड करतो. दिस इज कॉल्ड द ट्रेड ओरिएंटेड सेल्स प्रमोशन. ओके. So trade oriented sales promotion program are directed at the dealer network of the company to motivate them to the sell more of the company's brand than other brand. तुम्ही काय करता इथे की सेम इथे सुद्धा पुश आणि पुल. आधीची स्ट्रॅटेजी कोणती होती? एक मिनिट आपण जर असं मागे जाऊया. कोणती स्ट्रॅटेजी होती? पुल होती ना. हा हे लक्षात ठेवा. कंझ्युमर स्ट्रॅटेजी जी आहे ना कंझ्युमर साठी यूज करता ती पुल स्ट्रॅटेजी आहे.
आणि इकडे आहे ती पुश आहे बहुतेक. कुठे गेली स्ट्रॅटेजी? हा, पुश स्ट्रॅटेजी काय आहे बघूया आपण. So trade oriented sales promotion program are directed to at the dealers network of the company to motivate them to sell more of the company's product as compared to other brand. It is also known as the push strategy. पुश करतोय आपण आहे ना इथे, म्हणजे जे तुमचे डीलर आहे त्यांना तुम्ही पुश करताय. कशासाठी पुश करताय? तर तुमच्याच कंपनीचं प्रोडक्ट, तुमचंच ब्रँड त्यांनी जास्तीत जास्त सेल करावं ऍज कम्पेअर टू अदर ब्रँड. So which is the directed at the dealers network so that they push the brand to the consumer by giving priority over other competitors brand. आणि मग तुमचे जे डीलर आहेत किंवा होलसेलर आहेत किंवा रिटेलर आहेत यांचा कॉन्टॅक्ट, आता फॉर एक्झाम्पल रिटेलरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा कंझ्युमरशी असतो, मॅन्युफॅक्चररचा असतो का हो? नाही. तर रिटेलरने काय करावं की अशा पद्धतीने कंझ्युमरला मोटिवेट करावं जेणेकरून हेच ब्रँड परचेस कर. म्हणून ह्यासाठी मॅन्युफॅक्चरर काय करतात तर पुश स्ट्रॅटेजी यूज करतात. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Good. First, cash bonus. It can be in the form of one extra case of every 5 cases order. Cash discount इथे काय केली जाणार आहे तर दिली जाणार आहे, किंवा आपण म्हणतो ना तर जनरली जे डीलर आहे, डीलरना आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ह्यूज क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट परचेस केले तर त्याच्यावरती काही क्वांटिटी तुम्ही एक्स्ट्रा पे काय करता त्याला फ्री देता. म्हणजे कॅश बोनस मध्ये लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा केसेस फॉर एव्हरी 5 केसेस ऑर्डर. कोणत्याही प्रोडक्टचे 5 केस तुम्ही जर परचेस केले तर त्याच्यावरती एक्स्ट्रा तुम्हाला पे केलं जातं. काही कॅश डिस्काउंट दिले जातात, स्ट्रेट कॅश पेमेंट सुद्धा काय केलं जातं दिलं जातं, व्हॅल्यूम सेल्स, प्रोडक्ट डिस्प्ले एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, then support of price reduction to the consumer. Next, stock return. Stock return तर द्यायलाच हवा, कारण आपण त्यांना काय करतोय पुश करतोय की जास्तीत जास्त प्रोडक्ट सेल करा. पण नाहीच सेल झालं तर काय करणार मग रिटेलर, होलसेलर, डीलर? त्यासाठी त्यांना स्टॉक रिटर्नची मेथड सुद्धा काय केली जाते दिली जाते. सो स्टॉक रिटर्न म्हणजे काय, जो अनसोल्ड गुड्स आहे हा तुम्ही काय करा त्या मॅन्युफॅक्चरर कंपनीला परत द्या. ओके, सो सम फर्म टेक बॅक partly or wholly the unsold stock, laying with the retailers or the distributor or in other dealers. So where there is the demand for such a stock, जर डिमांड नसेल तर ते काय करतात बॅक घेऊ शकतात. क्रेडिट टर्म्स. स्पेशल क्रेडिट टर्म्स मे प्रोव्हाइड टू इनकरेज बल्क ऑर्डर फ्रॉम रिटेलर्स और डीलर्स. डीलरने आणि रिटेलरने जास्तीत जास्त क्वांटिटी परचेस करावी फॉर द पर्पज ऑफ सेल. त्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द मॅन्युफॅक्चरर टू दी रिटेलर और होलसेलर. होलसेलर बऱ्याच वेळी क्रेडिट फॅसिलिटी काय करतात तर यूज करतात. देन डीलर्स कॉन्फरन्सेस. सो फर्म मे ऑर्गनाइज डीलर कॉन्फरन्सेस. द डीलर मे बी गिवन इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनीज परफॉर्मन्स, फ्युचर प्लॅन अँड सो ऑन. So the dealer can also provide valuable suggestion to the company at such a conference. आता या कॉन्फरन्स मध्ये काय बरं असतं तर इथे तुम्ही काय करताय, तुमच्या कंपनीचे जेवढे रिटेलर आहेत, होलसेलर आहेत किंवा अदर डीलर आहेत त्यांची एक छान मीटिंग घेतात किंवा एक कॉन्फरन्स घेतात आणि मग ते डीलर तुम्हाला सांगतात मॅन्युफॅक्चररला की तुम्हाला काय चेंजेस करायला हव्यात ऍज पर दी कस्टमर एक्सपेक्टेशन, किंवा कंझ्युमर अजून कोणत्या प्रोडक्टची डिमांड करतायत. अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी हियर manufacturer or company organize dealer conference. Are you getting my point? Yes. Yes, ma'am. Ma'am, Then- 4th point repeat. Then next point is the dealer trophies. So dealer trophy is the part of motivation provided by manufacturer to the dealers. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहे तर 10-15 डीलर तुमच्याकडून ऑर्डर परचेस करतात. तर जो डीलर जास्तीत जास्त सेल करेल अशा डीलरना ऑर्गनायझेशन काय करते तर ट्रॉफीज देते है ना, काही फॅसिलिटी देते, काही एखादं जसं आपण म्हणतो ना ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन आपण सर्टिफिकेट देतो, तसं डीलरना ट्रॉफीज दिल्या जातात जास्तीत जास्त सेल झाला असेल तर. सो सम फर्म मे इन्स्टिट्यूट अ स्पेशल ट्रॉफी टू द हायेस्ट परफॉर्मन्स डीलर इन द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम.
म्हणजे काही पिरियड दिलेला आहे तुम्हाला, तर त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये जर तुम्ही जास्त सेल केला तर ट्रॉफी ह्या दिल्या जातात. अलॉंग विथ द ट्रॉफी द डीलर मे गेट द स्पेशल गिफ्ट सच ॲज स्पॉन्सर्ड टूर विथ द आउटसाइड द कंट्री. आणि काही अशा मोठ्या ज्या कंपनीज आहेत त्या एक्स्ट्रा फॅसिलिटी सुद्धा देतात, गिफ्ट देतात, किंवा तुमच्या फॅमिलीसाठी काही टूर ऑर्गनाईज सुद्धा करून देतात. लक्षात ठेवा, खूप छान चेन इथे जर क्रिएट झाली असेल तर. देन पुश incentives. It is the special incentive given to the dealer in the form of cash or kind of push and promote the sale of the product, especially a new launch product. आता push म्हणजे for example here manufacturer introduce new types of product in the market first time. आणि जर त्या डीलरने काय केलं तर जास्तीत जास्त कंझ्युमरना पुश करून ते प्रोडक्ट सेल केलं, तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला पुश इन्सेंटिव्ह डीलरना दिल्या जातात. इज इट क्लिअर? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट मार्केटिंग. सो आपण डायरेक्ट मार्केटिंग नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके, चलो, थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे.